नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 12वी अर्थशास्त्र या पुस्तकातील 8वं प्रकरण भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार, भारतातला सार्वजनिक वित्त व्यवहार पब्लिक फायनान्स जे आहे आपलं ते अभ्यासणार आहोत. भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार पब्लिक फायनान्स इन इंडिया हे प्रकरण अभ्यासणार आहोत. तर या भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या प्रकरणामध्ये आपल्याला भारतातला जो सार्वजनिक वित्ताचा व्यवहार आहे, वित्त म्हणजे पैसा आणि व्यवहार म्हणजे ज्याला आपण व्यापार म्हणतो आणि सार्वजनिक म्हणजे शासनाचा, तर त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आपण आजच्या या 8व्या प्रकरणाच्या व्हिडिओमध्ये सार्वजनिक वित्त व्यवहार ही जे आपण प्रकरण अभ्यासणार आहोत हे एक अर्थशास्त्राची शाखा आहे. सार्वजनिक वित्त हा अर्थशास्त्राचा एक इम्पॉर्टंट असा विषय आहे आणि या शाखाचा जो सार्वजनिक वित्त व्यवहार किंवा शासनाच्या भूमिका आणि कार्यावर प्रकाश टाकला जातो. हा जो सार्वजनिक वित्त व्यवहाराची शाखा आहे ही शासनाच्या भूमिका आणि कार्य यावर प्रकाश टाकते. शासन म्हणजे विशिष्ट प्रदेशातील विविध कार्य पार पाडण्यासाठी नागरिकांनी निर्माण केलेली औपचारिक किंवा अनौपचारिक संस्था होय. शासन म्हणजे तुम्हाला माहीत आहे, जसं आपलं केंद्र सरकारची आपण निवड करतो, महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र शासनाची निवड करतो, तर हे सरकार किंवा जे शासन असते ही एक आपले कामं करण्यासाठी किंवा आपल्याला सेवा सुविधा पुरविण्यासाठी निर्माण केलेली एक व्यवस्था आहे. तर ही व्यवस्था काय करते तर त्याला सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणतात. ते ही व्यवस्था जे काही कामं करते, जसं परकीय आक्रमणांपासून संरक्षण, खाजगी मालमत्तांचे संरक्षण, रोजगार निर्मिती, त्यानंतर अंतर्गत शांतता, सुव्यवस्था, आरोग्य, शिक्षण अशा सामाजिक गरजांची तरतूद करणे वगैरे कार्य शासनाकडे सोपविले जातात. तर हे सार्वजनिक वित्त व्यवहार जे प्रकरण आहे आपलं या 8वं प्रकरण भारताचा सार्वजनिक वित्त व्यवहार, तर सार्वजनिक वित्त व्यवहार हा शक्यतो सरकार पूर्ण करते आणि सरकारची निर्मिती किंवा सरकारची व्यवस्था कोण करते? जनता, आपणच करत असतो. कशासाठी? तर आपले कामं करण्यासाठी. जसं आपलं परकीय आक्रमणांपासून संरक्षण झालं पाहिजे, आपली जी संपत्ती आहे तिचं संरक्षण झालं पाहिजे, आपल्या मुलाबाळांना आपल्या लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे, सामाजिक गरजांची पूर्तता झाली पाहिजे. ही सर्व जबाबदारी या शासनावर किंवा सरकारवर सोपवली जाते. तर ही जे शासन असते, या शासन कोणती कामं करते त्याचं 2 प्रकारात वर्गीकरण आपल्या या पुस्तकात करून दाखवलेलं आहे. एक सक्तीची कार्य आणि दुसरं ऐच्छिक कार्य. सरकारला 2 प्रकारची कार्य करावी लागतात. एक सक्तीची कार्य आणि दुसरं ऐच्छिक कार्य. पहिलं पाहायचं आहे सक्तीची कार्य म्हणजे सरकारला ती करावीच लागतात. जसं परकीय आक्रमणापासून देशाची सुरक्षा करणे किंवा कायदा सुव्यवस्था राखणे. जसं आपण पाहतो की दंगली उसळतात, तर तिथं कायदा व सुव्यवस्था राखली गेली पाहिजे. निवडणुका होतात त्या शांततेत पार पडल्या पाहिजे, त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था पोलिसांमार्फत राबविली जाते. तर ही शासनाची सक्तीची कार्य आहेत. जसं चीन किंवा पाकिस्तान आपल्या सीमेलगत आपण पाहतो की आपल्या सीमेच्या आत येऊन भारताला त्रास द्यायचं काम करतात किंवा घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. तर शासनाला तिथं सक्तीचं कार्य म्हणून परकीय आक्रमणांपासून संरक्षण प्राप्त करावं लागतं. आणि कायदा सुव्यवस्था म्हणजे पोलिसांमार्फत कायद्याचं राज्य, कुठंही बिघाड झाला नाही पाहिजे, भांडणं तंटे झाले नाहीत पाहिजेत, सर्व जाती धर्माचे लोक सुखानं गुण्यागोविंदानं नांदले पाहिजेत, यासाठी कायदा सुव्यवस्था महत्त्वाची असते. आणि आणखी आपण मागच्या वर्षी अनुभवलेलं आहे की कोविडची परिस्थिती किंवा कोणतीही महामारी आली असेल तर त्या महामारीच्या काळात सुद्धा सरकारला काही सक्तीचे निर्णय घ्यावे लागतात. तर या कार्याचा समावेश सक्तीची कार्य म्हणून यामध्ये केला जातो. दुसरं कार्य आहे ऐच्छिक कार्य. तर ऐच्छिक कार्य सरकारला करावे लागते. जसे शिक्षणाचं कार्य आहे, सरकार शिक्षण देण्याचं काम करते, आरोग्य सेवा देण्याचं काम करते. जसं सार्वजनिक रुग्णालय असतात किंवा अशा महामारीच्या काळामध्ये सरकार लसीकरण करते, लॉकडाऊनची व्यवस्था करते, लोकांना क्वारंटाईन राहण्यासाठी वेगवेगळे हॉस्पिटल ताब्यात घेते. तर अशी ऐच्छिक कार्यसुद्धा सामाजिक सुरक्षेचे उपाय आहेत. तर ही ऐच्छिक कार्य सरकारला करावी लागतात. शिक्षणाचा आणि आरोग्य सेवांची तरतूद किंवा निवृत्ती वेतन आहे, जे कर्मचारी सेवा देतात सरकारच्या कामामध्ये आणि निवृत्त झाल्यानंतर त्यांना वेतन दिलं गेलं पाहिजे, किंवा इतरही कल्याणकारी कामं आहेत. जसं
अनुदानं दिली जातात शेतकऱ्यांना, किंवा महिलांना प्रसूतीच्या वेळी काही मदत दिली जाते. एक बाळ, जसं आपण म्हणतो की हम दो हमारे दोचा सरकारनं नारा दिलेला आहे, तर 2 मुलाबाळांवर जर कोणास ऑपरेशन केलं असेल किंवा तिथं कुटुंब नियोजन केलं असेल, तर तिथं त्याला काही मदत अनुदान दिलं जातं. तर ही ऐच्छिक कार्य सरकारला करावी लागतात. अशा पद्धतीनं हे जे वित्त व्यवहारामधले कामं आहेत सरकारचे, तर ते 2 प्रकारच्या कार्यामध्ये वर्गीकरण केलं जातं. एक सक्तीची कार्य आणि दुसरं ऐच्छिक कार्य. तर हे जे सक्तीची कार्य आणि ऐच्छिक कार्य आहेत ते बघितल्यानंतर आता आपल्याला एक बॉक्स दिलेला आहे तुम्हाला पुस्तकामध्ये, शोधा पाहू म्हणून. शासनाच्या वरील कार्याव्यतिरिक्त इतर सक्तीची कार्य आणि ऐच्छिक कार्य शोधा. शासनाची जी आपण बघितली की जसं ऐच्छिक कार्यामध्ये परकीय आक्रमणापासून संरक्षण आहे सक्तीच्या कार्यामध्ये, आणि ऐच्छिक कार्यामध्ये शिक्षण आहे, आरोग्य व्यवस्था आहे. तर याशिवाय इतर कार्य सरकारला कोणती करावी लागतात काय, तर ते तुम्हाला शोधायचं आहे इंटरनेटच्या माध्यमातून, विविध पुस्तकातून. तर जसं उदाहरणार्थ समजा सक्तीच्या कार्यामध्ये आपण उदाहरण घेतलं की महामारीच्या काळामध्ये सरकार काही सक्तीचे निर्णय घेते, प्रायव्हेट हॉस्पिटलसुद्धा ताब्यात घेते. तर अशी अनेक सक्तीची कामेसुद्धा सरकारला काही कठीण प्रसंगी करावी लागतात. आणि ऐच्छिक कार्यामध्ये जसं सबसिडीच्या योजना आहेत, कल्याणकारी योजना आहेत, जसं कुठं पाण्याची सोय नसेल तर ती पिण्याची पाण्याची सोय उपलब्ध करून देणे, किंवा शेतकऱ्यांना सबसिडी देणे, जलसिंचनाच्या सुविधा निर्माण करणे. तर ह्या सर्व ऐच्छिक कार्यामध्ये येतात. तर याची एक यादी तुम्हाला तयार करायची आहे. आता पाहायचं आहे आपल्याला सार्वजनिक वित्त व्यवहाराचे अर्थ. सार्वजनिक वित्त म्हणजे काय, किंवा सार्वजनिक वित्त व्यवहाराचा अर्थ काय आहे किंवा स्वरूप काय आहे. तर व्यवहार म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की खरेदी विक्री करणे, याला आपण व्यापार किंवा व्यवहार असं म्हणतो. परंतु सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे काय, तर सरकारने केलेले व्यवहार, तर याला सार्वजनिक वित्त व्यवहार असं म्हणतात. पहा या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की वर उल्लेख केलेली कार्य पुरेशा प्रमाणात आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी शासनाला विविध मार्गांना मिळणाऱ्या निधीची सार्वजनिक वित्त व्यवहार ही संकल्पना सार्वजनिक आणि वित्त या 2 शब्दांचे मिश्रण आहे. सार्वजनिक वित्त व्यवहार हे जे आपलं प्रकरणाचं नाव आहे हे 2 शब्दांपासून तयार झालेलं आहे. एक सार्वजनिक आणि दुसरं वित्त व्यवहार. सार्वजनिक हे प्रशासकीय भूभागात राहणाऱ्या व्यक्ती समूहासाठी समजले जाते. सार्वजनिक म्हणजे आपण म्हणतो बा सार्वजनिक काम आहे तर सर्वांनी मिळून केलं पाहिजे, तर त्याला सार्वजनिक असं म्हणतात. आणि वित्त व्यवहार म्हणजे उत्पन्न आणि खर्च होय. वित्त म्हणजे पैशाचे व्यवहार जिथं होतात तिथं खर्च आणि उत्पन्नाचा विचार केला जातो. तर अशा प्रकारे सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे केंद्र व राज्य स्थानिक शासनाच्या उत्पन्न आणि खर्चांच्या तत्वांचा अभ्यास होय. सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे काय, तर केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ज्याला आपण जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत म्हणतो, तर त्यांच्या उत्पन्न आणि खर्चांचा अभ्यास या सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये केला जातो. हा अभ्यास अर्थशास्त्रातील सार्वजनिक वित्त व्यवहार या शाखेत केला जातो. तर सार्वजनिक वित्त व्यवहाराचा अर्थ एकदम साध्या सोप्या शब्दात इथं दिलेला आहे की सार्वजनिक वित्त व्यवहार हा 2 शब्दांपासून बनलेला, एक सार्वजनिक आणि दुसरं वित्त व्यवहार. सार्वजनिक म्हणजे सरकारद्वारे केला जाणारा, जसं आपण केंद्र सरकार, राज्य सरकार, सार्वजनिक संस्था म्हणतो, आणि वित्त व्यवहार म्हणजे खर्च आणि उत्पन्नाचा व्यवहार. तर या 2 शब्दांपासून तयार झालेला हा शब्द आहे सार्वजनिक वित्त व्यवहार. तुम्हाला समजलं असेल अशी आशा करूया. आता सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या काही व्याख्या दिलेल्या आहेत इथं विविध अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या, त्या व्याख्या पाहू. पहिली व्याख्या दिलेली आहे ह्यू डॉल्टन यांची की सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांच्या सीमारेषेवर असलेल्या विषयापैकी एक विषय आहे. सार्वजनिक वित्त व्यवहाराचा अभ्यास अर्थशास्त्राची तर एक महत्त्वाची शाखा आहेच ही, परंतु राज्यशास्त्रामध्ये सुद्धा या सार्वजनिक वित्त व्यवहाराचा अभ्यास केला जातो. म्हणून डॉल्टन म्हणतात की सार्वजनिक वित्त व्यवहार हा एक असा विषय आहे की अर्थशास्त्रामध्ये सुद्धा येतो आणि राज्यशास्त्रामध्ये सुद्धा येतो. सार्वजनिक वित्त व्यवहार सार्वजनिक अधिपत्याखाली उत्पन्न व खर्चाशी आणि एक दुसऱ्यामधील समायोजनाशी संबंधित आहे. म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार कशाशी संबंधित आहे, उत्पन्न आणि खर्चाशी संबंधित आहे, एक दुसऱ्याशी संबंधित आहे. शासनाच्या कार्याचा अभ्यास राज्यशास्त्रातही केला जात असल्यामुळे सार्वजनिक वित्त व्यवहार हा राज्यशास्त्राचाही अभ्यासाचा एक भाग आहे. तर डॉल्टन यांच्या व्याख्येद्वारे तुम्हाला समजलं असेल की
डॅल्टन म्हणतात की सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्राचाही विषय आहे आणि राज्यशास्त्राचाही विषय आहे आणि सार्वजनिक अधिपत्याखालील उत्पन्न आणि खर्च म्हणजे सरकारच्या अखत्यारीतील जे उत्पन्न आणि खर्च आहे या सर्वांचा अभ्यास या सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये केला जातो. दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक फिंडले शिराज यांची की सार्वजनिक सत्तेचा निधी खर्च करणे व निधी उभारणे याबाबतच्या तत्वांचा अभ्यास सार्वजनिक वित्त व्यवहार होय. सार्वजनिक सत्तेचा निधी खर्च करणे आणि निधी उभारणे, कारण सरकार खर्च करते तर सरकारजवळ काही पैसे छापायची मशीन असते का? नाही. तर सरकार विविध मार्गांनी पैसा गोळा करत असते. तर ते मार्गसुद्धा या प्रकरणात आपण शिकणार की कुठून कुठून पैसा सरकार उभारते. तर तो निधी उभारणे आणि निधी खर्च करणे या तत्वांचा अभ्यास या सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये केला जातो असं पिंडले सिराज यांनी सांगितलेलं आहे. तर या 2 व्याख्यांवरून आपल्या लक्षात आलं असेल की सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे सरकारच्या अखत्यारीतील जे काही उत्पन्न खर्च आहे किंवा निधी उभारणे आणि निधी खर्च करणे आहे याचा अभ्यास या सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये केला जातो. आता बघायचं आहे आपल्याला सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहारातील फरक दिलेला आहे. इथं पहा, सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहारातील फरक या ठिकाणी अभ्यासाला दिलेला आहे. सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहारातील फरक परीक्षेच्या दृष्टीने हा फार महत्त्वाचा असतो. फरक स्पष्ट करा विचारला जातो परीक्षेमध्ये, तर हा एक महत्त्वाचा फरक स्पष्ट करा आहे. सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये महत्तम लाभ मिळवून देणे हा उद्देश असतो, समाजाला महत्तम लाभ मिळवून देणे. आणि खाजगी वित्त व्यवहारामध्ये फक्त स्वहिताची पूर्तता केली जाते. जे आपण प्रकरण अभ्यासून राहिलो सार्वजनिक वित्त व्यवहार, तर त्याला उद्देश मुख्य काय असतो? समाजाला फायदा झाला पाहिजे. आणि खाजगी वित्त व्यवहाराचा उद्देश काय असतो? स्वहित, स्वतःचा फायदा फक्त पाहिला जातो. दुसरा मुद्दा आहे शासन सर्वप्रथम आपल्या खर्चाची पातळी आणि खर्चाचे भिन्न भिन्न मार्ग निश्चित करते. सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये सरकार काय करते? आपले उत्पन्नाची साधनं निश्चित करते आणि खर्चाची पातळी निश्चित करते. परंतु खाजगी वित्त व्यवहारामध्ये वैयक्तिक उत्पन्न विचारात घेतले जाते आणि वैयक्तिक खर्च निश्चित केले जातात, खर्चाचे मार्ग निश्चित केले जातात. तिसरा मुद्दा आहे शासनाची बाजारपेठेतील पत मोठ्या प्रमाणावर असते. म्हणजे बाजारपेठेमध्ये शासनाचं क्रेडिट खूप मोठं असते, कोणीही शासनाला पैसे द्यायला तयार असते. परंतु खाजगी व्यक्तीची पत मर्यादित असते. खाजगी व्यक्तीला किंवा प्रायव्हेट व्यक्तीला कोणीही मदत किंवा कर्ज द्यायला तयार नसते शक्यतो. तर ही झाली पताच्या बाबतीत किंवा क्रेडिटच्या बाबतीत फरक. चौथा मुद्दा आहे भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे चलनाची छपाई केली जाते. सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये रिझर्व्ह बँकेला अधिकार देण्यात आलेला आहे की तो चलन छपाई करू शकते. खाजगी व्यक्तीला चलनाची छपाई करण्याचा अधिकार नाही. पुढचा मुद्दा आहे सार्वजनिक वित्त व्यवहार अधिक लवचिक असतात, म्हणजे फ्लेक्झिबिलिटी असते त्यांच्यामध्ये. परंतु खाजगी वित्त व्यवहारामध्ये बदल करण्याला पुरेसा वाव नसतो, म्हणजे ते अलवचिक असतात, त्यामध्ये बदल होऊ शकत नाही शक्यतो. खाजगी व्यक्तीचे ठरलेले खर्च आणि ठरलेलं उत्पन्न असते. सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये खर्च आणि उत्पन्न बदलायला भरपूर वाव असतो, म्हणजे लवचिक असतात. आणि शेवटचा मुद्दा आहे सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड प्रभाव पडतो. सार्वजनिक वित्त व्यवहार जो आहे हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकतो आणि खाजगी वित्त व्यवहार हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रभाव नगण्य असतो, फार कमी प्रमाणात प्रभाव पडतो. तर असा हा 2 व्यवहारामधला फरक आपल्याला इथं समजून सांगितलेला आहे. जे आपण प्रकरण अभ्यासून राहिलो सार्वजनिक वित्त व्यवहार, जो अर्थ आपण समजून घेतला, आणि आपला स्वतःचा म्हणजे खाजगी वित्त व्यवहार आणि सरकारचा म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार, यामध्ये काय फरक आहे या कोष्टकावरून किंवा या चार्टवरून तुमच्या लक्षात येईल. आता पुढे एक कोष्टक दिलेलं आहे तुम्हाला, की सार्वजनिक वित्त व्यवहार कशा प्रकारे पार पाडला जातो. कारण आपण सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये पाहिलं की सरकारचं उत्पन्न आणि सरकारचा खर्चाचा अभ्यास सार्वजनिक वित्त व्यवहारात केला जातो. तर सरकार मग कोणत्या मार्गांनी उत्पन्न कमावते आणि कोणत्या मार्गांनी खर्च करते, तर त्याचं या ठिकाणी चार्ट दिलेला आहे. इथं पहा सार्वजनिक वित्त व्यवहाराचा हा चार्ट आपण मोठा करून बघूया. सार्वजनिक वित्त व्यवहाराचा या ठिकाणी चार्ट दिलेला आहे. 4-5 प्रमुख घटक यामध्ये दिलेले आहेत. एक सार्वजनिक खर्च दिलेला आहे, सार्वजनिक उत्पन्न दिलेलं आहे, सार्वजनिक कर्ज दिलेलं आहे
राज्य वित्तीय धोरण दिलेलं आहे आणि 5वं वित्तीय प्रशासन दिलेलं आहे. हे 5 प्रमुख घटक सार्वजनिक वित्त व्यवहाराचे घटक आहेत किंवा त्याला आपण स्तंभसुद्धा म्हणू शकतो की या 5 गोष्टींद्वारे सार्वजनिक वित्त व्यवहार चालतो. तर त्यातला एका टप्प्याचा आपल्याला सविस्तर अभ्यास या प्रकरणात करायचा आहे. तर पहिला मुद्दा आहे सार्वजनिक खर्च. तर सार्वजनिक खर्चामध्ये हे 4 खर्च दिलेले आहेत या ठिकाणी. सार्वजनिक खर्चामध्ये महसुली खर्च, भांडवली खर्च, विकास खर्च आणि विकासेतर खर्च याचं स्पष्टीकरणासहित आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. दुसरा मुद्दा आहे सार्वजनिक वित्त व्यवहाराचा सार्वजनिक उत्पन्न. तर सार्वजनिक उत्पन्नामधला प्रमुख मुद्दा आहे कर आणि करेत्तर उत्पन्न. हे 2 मुद्दे आहेत सार्वजनिक उत्पन्नाचे. सरकार कुठून उत्पन्न कमावते? कराच्या माध्यमातून आणि करेत्तर उत्पन्नाच्या माध्यमातून. कराचे सुद्धा 2 प्रकार दिलेले आहेत, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष करामध्ये सुद्धा प्रकार आहेत, प्रमाणशीर कर, प्रगतिशील कर, अप्रगतिशील कर. आणि अप्रत्यक्ष करामध्ये वस्तू व सेवांवरील कर, ज्याला आपण GST म्हणतो. तिसरा मुद्दा आहे सार्वजनिक वित्त व्यवहाराचा सार्वजनिक कर्ज. सार्वजनिक कर्जामध्ये अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज हे 2 मुद्दे आहेत. 5वा मुद्दा आहे राज्य वित्तीय धोरण, ज्यामध्ये आपण बघितलं आहे सार्वजनिक खर्च, सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक कर्ज. आणि 5वा मुद्दा दिलेला आहे वित्तीय प्रशासन. यामध्ये शासकीय अंदाजपत्रक, उत्पन्न खर्च, कर्ज आणि एकूण वृद्धीसाठीचं धोरण. तर हे जे 5 घटक आहेत सार्वजनिक वित्त व्यवहाराचे, याचा एका घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर पहिला घटक अभ्यासू आपण सार्वजनिक खर्च. हा जो पहिला सार्वजनिक वित्त व्यवहाराचं जे आपण कोष्टक बघितलं होतं त्यातला पहिला घटक आहे सार्वजनिक खर्च, पब्लिक एक्सपेंडिचर ज्याला म्हणतो आपण. की सार्वजनिक खर्च म्हणजे केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी नागरिकांचे संरक्षण, त्यांच्या सामूहिक गरजांची पूर्ती आणि लोकांच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय. तर असा हा जो खर्च असतो त्याला सार्वजनिक खर्च असं म्हटलं जातं. सरकार जनकल्याणाच्या हितासाठी जो खर्च करतो त्याला सार्वजनिक खर्च असं म्हणतात. 20व्या शतकापर्यंत बहुसंख्य देशांनी निर्हस्तक्षेपाचे धोरण स्वीकारले होते, म्हणजे फार सार्वजनिक खर्च कमी केला जायचा. परंतु आधुनिक काळामध्ये शासन, संरक्षण आणि नागरी प्रशासन अशी सक्तीची कार्य करतातच असे नाही, तर आपल्या देशात आर्थिक आणि सामाजिक विकास प्रसार करण्यासाठी ऐच्छिक कार्य करत असतात. त्यामुळे अलीकडील काळात खर्च सातत्याने वाढ होत आहे. म्हणून सार्वजनिक वित्त व्यवहारात खर्चाचा अभ्यास हा महत्त्वपूर्ण भाग आहे. सार्वजनिक खर्च म्हणजे काय? तर सरकारनं आपल्या देशातील जनतेसाठी केलेला खर्च त्याला सार्वजनिक खर्च असं म्हणतात. एवढं तुम्ही 2-3 ओळीचं लक्षात ठेवायचं की सार्वजनिक खर्च म्हणजे काय. तर केंद्र सरकार, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी जो सामूहिक गरजांची पूर्ती करण्यासाठी, नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी आणि आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय. सार्वजनिक खर्च म्हणजे समजलं ना, की सार्वजनिक खर्च म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी, संरक्षणासाठी केलेला सरकारनं खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय. एवढी साधं सोपी व्याख्या तुम्हाला मी सांगितली की सार्वजनिक खर्च म्हणजे काय. तर आता सार्वजनिक खर्चाचे प्रकार बघितले होते आपण त्या कोष्टकामध्ये, 4 प्रकार. तर सार्वजनिक खर्चाचं जे 4 प्रकार किंवा वर्गीकरण दिलेलं आहे ते वर्गीकरण आपल्याला बघायचं आहे. पहिला आहे महसूल खर्च, ज्याला महसुली खर्च असं म्हणतात. महसुली खर्च हा साधारणतः शासकीय खात्यांवर केला जातो, म्हणजे सरकार आपले योजना राबविण्यासाठी काही मंत्रालय स्थापन करते, सेवा देते, तर हा खर्च नियमितपणे होत असतो. सरकारचा कार्यभार पाहण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते, कार्यालय स्थापन करावे लागतात. उदाहरणार्थ शासनाचा प्रशासकीय खर्च आहे, कर्मचाऱ्यांचे पगार भत्ते आहेत, जे कर्मचारी रिटायर झाले त्यांचं निवृत्ती वेतन आहे, त्यांना वैद्यकीय सेवा द्याव्या लागतात आणि सार्वजनिक आरोग्यावरचा खर्च. जसं आपण पाहतो की सरकार सार्वजनिक रुग्णालय स्थापन करते गोरगरिबांसाठी, तिथं मोफत औषधोपचार केले जातात. मोठमोठे जे लोक खर्च करू शकत नाहीत त्या लोकांसाठी सरकार सरकारी रुग्णालय स्थापन करते, त्यामध्ये वेगवेगळ्या सोयीसुविधा पुरविते, तर त्याला महसुली खर्च असं म्हणतात. सार्वजनिक खर्चाचा पहिला प्रकार कोणता? महसुली खर्च. महसुली खर्च हा शासकीय खात्यांवर आणि विविध सेवांवर खर्च केला
जातो, एवढं लक्षात ठेवायचं आहे. महसुली खर्च हा शासकीय कार्यालयांवर आणि विविध सेवांवर खर्च केला जातो. जसं शासनानं नियुक्त केलेले कर्मचारी, त्यांचे पगार, भत्ते, निवृत्ती वेतन, गोरगरिबांसाठी, नागरिकांसाठी वैद्यकीय सेवा, सार्वजनिक आरोग्याच्या तरतुदी, तर याला महसुली खर्च असं म्हणतात. दुसरा खर्चाचा प्रकार आहे भांडवली खर्च. भांडवली खर्च म्हणजे आपण पाहिलं 10वं प्रकरण अर्थशास्त्राचं, तर त्या 10व्या प्रकरणामध्ये आपण विदेशी व्यापार पाहिला की ज्या देशाचा विदेशी व्यापार चांगला, विदेशामध्ये पत चांगली ज्या देशाची, त्या देशाची प्रगती झाल्याचं आपल्याला दिसून येते. तर त्यासाठी सरकारला भांडवली खर्च करावा लागतो. देशाचा आर्थिक विकास करायचा असेल, वृद्धी करायची असेल, तर त्यासाठी नवीन उद्योग स्थापन करावे लागतात, त्यासाठी गुंतवणूक करावी लागते, शासकीय कर्जाची परतफेड किंवा राज्य शासन आणि शासकीय कंपन्यांना दिलेले कर्ज, मोठमोठे उद्योग स्थापन करण्यासाठी त्या उद्योजकांना कर्ज पैसा पुरवावा लागतो. तर ही भांडवली खर्चाची उदाहरणं आहेत. भांडवली खर्च म्हणजे देशाचा आर्थिक विकास करायचा असेल तर मोठमोठे उद्योग स्थापन करावे लागतात, त्यामध्ये गुंतवणूक करावी लागतात, त्यांना कर्ज द्यावी लागते आणि त्या कर्जाची परतफेडसुद्धा शासनाला करावी लागते. तर त्याला भांडवली खर्च असं म्हणतात. सार्वजनिक खर्चाचा दुसरा प्रकार. तिसरा प्रकार पाहायचा विकासात्मक खर्च. हा खर्च विकासाच्या कामासाठी केला जातो, ज्यामुळे रोजगाराची निर्मिती होते. आपण पाहतो की भारतासारखा प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशामध्ये रोजगाराची फार मोठी समस्या आहे. तर ही रोजगार निर्मिती कशामुळे होते, तर ती रोजगार निर्मिती नवनवीन उद्योग स्थापन झाले पाहिजेत, उत्पादनामध्ये वाढ झाली पाहिजे आणि किंमत स्थैर्य इत्यादी बदल घडून वाढ होते. त्याला विकासात्मक खर्च असं म्हणतात. उदाहरणार्थ आरोग्य आहे, शिक्षण आहे, औद्योगिक विकास आहे, सामाजिक कल्याण आहे, संशोधन आणि विकास आहे, यावर खर्च, त्याला विकासात्मक खर्च असं म्हणतात. कारण औद्योगिक विकास झाला तर रोजगार निर्मिती होईल, उत्पादनात वाढ होईल आणि उत्पादनात वाढ झाली तर किमतीमध्ये स्थैर्य निर्माण होईल. तर त्यासाठी विकासात्मक खर्च आवश्यक असतो. हा झाला खर्चाचा, सार्वजनिक खर्चाचा तिसरा प्रकार. चौथा प्रकार पाहायचा आहे विकासेतर खर्च. म्हणजे जो अनुत्पादक खर्च समजला जातो की ज्यापासून फायदा होत नाही परंतु तो सरकारला करावा लागतो, की ज्या खर्चामुळे प्रत्यक्ष उत्पादक परिणाम दिसून येत नाही, त्याला कोणता खर्च म्हणतात, विकासेतर खर्च असं म्हणतात. तर हा जो विकासेतर खर्च किंवा बिगर विकास खर्च असं सुद्धा म्हणतात, त्यामध्ये प्रशासकीय खर्च येते, युद्ध खर्च येते, त्याला अनुत्पादक स्वरूपाचे खर्च असं सुद्धा म्हणतात. जसं एखाद्या देशानं आपल्या देशावर आक्रमण केलं तर युद्ध सुरू होते आणि युद्धासाठी प्रचंड खर्च लागतो, परंतु त्यापासून कोणताही फायदा देशाला होऊ शकत नाही, परंतु तो संरक्षणासाठी करावा लागतो, त्याला अनुत्पादक किंवा विकासेतर खर्च असं म्हणतात. अशा पद्धतीनं आपण सार्वजनिक खर्चाचे 4 प्रकार बघितले, जे आपण महसुली खर्च, भांडवली खर्च, विकास खर्च आणि विकासेतर खर्च, हे सार्वजनिक खर्चाचे 4 प्रकार आहेत. आता एक कोष्टक या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्हाला माहीत आहे का म्हणून, की स्वातंत्र्योत्तर काळातील सार्वजनिक खर्चाच्या प्रवृत्ती दिलेला आहे. इथं वर्ष दिलेलं आहे आणि खर्च दिलेला आहे, की भारताचा सार्वजनिक क्षेत्रामधला खर्च दिवसेंदिवस कसा कसा वाढत गेलेला आहे. 1991-92 पासूनचा जो खर्च आहे 72,000 कोटी होता पहिले सुरुवातीला, तो वाढत 18-19 पर्यंत 17,29,682 कोटी रुपयापर्यंत पोचलेला आहे. तर या कोष्टकावरून आपल्याला कल्पना येते की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतातल्या सार्वजनिक वित्त व्यवहारावर सरकारनं सार्वजनिक खर्चामध्ये किती मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे आणि हे आकडे कुठून घेतलेले आहे, भारत सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल. तर असा या हिरव्या कोष्टकामध्ये तुम्हाला भारत सरकार कशा पद्धतीनं खर्च करत गेला आहे हळूहळू दरवर्षी त्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तर ही वाढ कोण्या कारणानं झाली, ती कारणं आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायची आहेत. की शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे, कारण भारत हा विकसनशील देश आहे आणि विकसनशील देशाला पायाभूत सुविधा निर्माण करणे, आरोग्यविषयक सेवा सुविधा आहेत, संरक्षणविषयक सेवा सुविधा आहेत, तर ह्या खर्च करण्यासाठी बराच खर्च करावा लागतो. तर ही कारणे आपल्याला अभ्यासायची आहेत. सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होण्याचं पहिलं कारण आहे शासनाच्या कार्यात वाढ झालेली आहे. जसं आपण पाहतो की सामाजिक आणि आर्थिक विकासाकरता सरकार वेगवेगळी कार्य पार पाडत असते. त्यासाठी शिक्षणाचा प्रसार करणं आहे, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था योग्य ठेवणे आहे किंवा सार्वजनिक बांधकाम आहे, मनोरंजनाच्या सेवा सुविधा आहेत,
समाज कल्याणकारी योजना आहेत, या बाबींचा या कार्यात समावेश होतो की या क्षेत्रामध्ये सरकारचे कार्य भरपूर प्रमाणात वाढलेली आहेत आणि त्यामध्ये नवनवीन कार्य आणखी ॲड केली जात आहेत, जुळत चाललेली आहेत. तर त्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणावर ही कार्य पार पडावी लागतात, अधिक कार्यक्षमतेने पार पडावी लागतात. त्यामुळे सार्वजनिक खर्चात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं आपल्याला दिसून येते. तर सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होण्याचं पहिलं कारण कोणतं आहे की शासनाचे कामं, शासनाचे कार्यात वाढ होत आहे. वेगवेगळी कामं, नवनवीन कामं आधुनिक युगामध्ये जनतेला सेवा सुविधा पुरविण्याच्या उद्देशानं पुरवली जातात. जसं शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आपण पाहिला की 14 वर्ष पूर्ण करेपर्यंत प्रत्येक विद्यार्थिनीला मोफत शिक्षण सरकारनं घोषित केलेलं आहे आणि कोणीही शिक्षणापासून, त्याला आपण प्राथमिक शिक्षण म्हणतो, प्राथमिक शिक्षण प्रत्येकाला सरकारनं मोफत दिलेलं आहे. तर त्यासाठी सरकारला खर्च करावा लागतो. सार्वजनिक आरोग्यविषयक सेवा सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारला हॉस्पिटल बांधावी लागतात, त्यासाठी डॉक्टरची नेमणूक करावी लागते, स्टाफ नेमावा लागतो, औषध गोळ्या, आधुनिक यंत्रसामुग्री खरेदी करावी लागते आणि मनोरंजनाची साधने निर्माण करावी लागतात लोकांसाठी. आणि काही समाज कल्याणकारी योजना आहेत ज्यामध्ये समाजाचं कल्याण होऊ शकते. जसं कुटुंब नियोजन आहे, त्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना आखते की एक मूल असेल तर त्याला एवढे रुपये दिले जातील, एवढी योजना राहील. किंवा अंतर्गत कास्टमध्ये विवाह केला आपण, एक दुसऱ्या कास्टसाठी जर विवाह केला जात बंधनं तोडण्यासाठी, त्याला बक्षीस म्हणून सरकार काही योजना देते. शेतकऱ्यांसाठी सरकार काही योजना राबवते. तर अशा विविध कार्यामुळे शासनाच्या कार्यामध्ये वाढ झाल्यामुळे शासनाच्या खर्चात वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येते. पुढचा कारण आहे लोकसंख्येची वेगानं होणारी वाढ. तर सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होण्याचं दुसरं कारण आहे लोकसंख्येत वाढ होऊन राहिली. भारत हा विकसनशील देश आहे आणि त्यातही भारताची लोकसंख्या वेगानं वाढत चाललेली आहे. 2011ची जी जनगणना झाली होती त्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटी होती आणि आता 2021च्या जनगणनेमध्ये जवळपास 130 करोडच्या जवळपास भारताची लोकसंख्या जाणार आहे. तर या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा सरकारचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. तर हे दुसरं कारण आहे सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होण्याचं. तिसरं कारण आहे वाढते शहरीकरण. तर या वाढते शहरीकरणामुळे सुद्धा सरकारच्या खर्चामध्ये वाढ होत आहे, कारण खेड्यातले लोक शहरामध्ये येत आहेत. शहरामध्ये आल्यानंतर त्यांना रोडची सुविधा, वीज, पाण्याची सुविधा, त्यांच्यासाठी शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक वाहतुकीची सुविधा आणि स्वच्छता, या सर्व गोष्टींवर सरकारला खर्च करावा लागतो. त्यामुळे सुद्धा सरकारच्या सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होत आहे. चौथं कारण आहे सार्वजनिक खर्चात वाढ होण्याचं संरक्षण खर्चात वाढ होत आहे दिवसेंदिवस. आपण पाहतो की चीन भारतावर आक्रमण करण्याच्या तयारीत आहे, सीमेवर भारताला अडकून ठेवतो. त्यासाठी सरकारला नवनवीन यंत्र खरेदी करावी लागतात, हेलिकॉप्टर खरेदी करावे लागतात, शस्त्र खरेदी करावे लागतात की परकीय देशानं जर आक्रमण केलं तर आपण त्याला सक्षम असलं पाहिजे उत्तर द्यायला. पाकिस्तानसुद्धा भारतात घुसखोरी करायला पाहतो, आतंकवाद फोफावत आहे. तर त्यासाठी शस्त्रास्त्र खरेदी मोठ्या प्रमाणावर करावी लागते आणि त्यासंबंधी संशोधनंसुद्धा वेळोवेळी सुरू ठेवावे लागतात. इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करावं लागतं सीमेवर रोड तयार करावे लागतात, विजेची सुविधा निर्माण करावी लागते की जेणेकरून आपल्या सैनिकांना वेळेवर सर्व सोयीसुविधा पोहोचल्या पाहिजेत. त्यांना आरोग्यविषयक सेवा सुविधा देणे, त्यांना अन्न वेळेवर पोहोचलं पाहिजे, त्यांना जर युद्धाची परिस्थिती आली तर शस्त्रे वेळेवर पोहोचली पाहिजेत. आपले मोठमोठे जे आपल्याजवळ शस्त्र आहेत ती सीमेवर नेण्यासाठी रोड बांधावे लागतात. तर अशा संरक्षण खर्चामध्ये सुद्धा वाढ होत आहे आणि युद्ध नसतानासुद्धा हा संरक्षण खर्च नेहमी चालूच राहतो. कोणत्याही देशाला आजच्या या युगामध्ये संरक्षण खर्चामध्ये कपात करता येत नाही, जरी युद्ध होणार नाही अशी शक्यता असली, कारण युद्ध कोणत्याही देशाला न परवडणारे आहेत आणि युद्ध होणार नाही म्हणून संरक्षण खर्चात कोणताही देश कपात करत नाही, कारण या चढाओढीच्या युगामध्ये संरक्षण खर्चात दिवसेंदिवस भारताच्या वाढ होत आहे. हा एक कारण आहे. पाचवं कारण आहे लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार. भारतातच लोकशाही आहे असं नाही, इतर देशामध्ये सुद्धा लोकशाही शासन पद्धतीनं देश चालतात आणि भारत तर एवढा मोठा देश आहे, एवढी लोकसंख्या असलेला देश आहे. तिथं दरवर्षी कोणत्या ना कोणत्या निवडणुका असतात. तर त्या निवडणुका व्यवस्थित घेणे, त्यासाठी खर्च करावा लागतो.
तर त्या खर्चामुळे सुद्धा सरकारच्या सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होत चाललेली आहे लोकशाही पद्धतीचा प्रसार करण्यासाठी. 6वं कारण आहे सार्वजनिक खर्चात वाढ होण्यामागचं भाववाढ. एखाद्या खाजगी व्यक्तीप्रमाणेच आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी सरकारला सुद्धा वस्तू आणि सेवांची खरेदी करावी लागते. जसं सार्वजनिक आरोग्याची सोय जनतेला देण्यासाठी सरकारला औषध गोळ्या विकत घ्याव्या लागतात, हॉस्पिटलं बांधावी लागतात आणि यामध्ये दिवसेंदिवस भाववाढ होत आहे. आपण पाहतो की आपल्याला एखादं साधं घर बांधायचं असलं तर आपल्या भाववाढीमध्ये कितीतरी पैसे शिल्लक जातात. तसंच सरकारला एखादं हॉस्पिटल, रोड किंवा पाण्याची सुविधा, विजेची सुविधा निर्माण करायची असेल तर अनेक वस्तू खरेदी करावी लागतात. सेवा देण्यासाठी सुद्धा सेवा खरेदी कराव्या लागतात. तर हा भाववाढीचा चटका सरकारला सुद्धा बसतो आणि त्यामुळे सरकारच्या खर्चामध्ये वाढ होतानाचा आपल्याला दिसून येते. अनेक वेळा पाहतो आपण की समजा उदाहरणार्थ एखाद्या रोडचा कॉन्ट्रॅक्ट एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला 1 लाख रुपयात दिला असेल तर त्यानं तो 1 वर्षामध्ये पूर्ण करायला पाहिजे, परंतु वस्तूच्या किमती वाढल्यामुळे, कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे तो 1 लाखाचा कॉन्ट्रॅक्ट वर्षाच्या शेवटी त्याची किंमत 2 लाख होते. तर ते सुद्धा सरकारलाच पैसे द्यावे लागतात. तर अशामुळे भाववाढ झाल्यामुळे सुद्धा सरकारच्या सार्वजनिक खर्चामध्ये वाढ झाल्याचं आपल्याला येते. 7वं कारण आहे औद्योगिक विकास. औद्योगिक विकासामुळे सुद्धा सार्वजनिक खर्चामध्ये वाढ झालेली आहे. जसं उत्पादन वाढ, रोजगार वाढ, एकूण वृद्धी घडून येते. औद्योगिक विकासामुळे अर्थव्यवस्थेत उत्पादन वाढ आणि रोजगार वाढ आणि एकूण वृद्धी घडून येते. म्हणून औद्योगिक विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करते. त्यात विविध योजना आणि कार्यक्रमांवर खर्च करते. परिणामी एकूण खर्चात वाढ होते. कारण कोणत्याही देशाचा विकास होण्यासाठी औद्योगिक विकास हा महत्त्वाचा असतो आणि औद्योगिक विकास होण्यासाठी रोजगारात वाढ करावी लागते आणि उत्पादनात सुद्धा वाढ करावी लागते. त्यासाठी सुद्धा सरकारला खर्च करावा लागतो. 8वा मुद्दा आहे आपत्ती व्यवस्थापन, की अलीकडील काळात नवनवीन आपत्त्या येत आहेत. जसे भूकंप आहे, पूर आहे. आपण पाहतो की वर्षभरात कुठं ना कुठं पुराची परिस्थिती उद्भवते. 2-4 ठिकाणी भूकंप होतात मोठमोठे किंवा सामाजिक अशांतता घडून येते. जसं आपण पाहतो की हिंदू मुस्लिम दंगे घडवून आणले जातात. त्यामुळे सामाजिक अशांतता निर्माण होते आणि त्याचा कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी सरकारला पोलीस बलाचा वापर करावा लागतो, मिलिटरीचा वापर करावा लागतो. त्यासाठी सरकारला भरपूर खर्च येतो. आणि काही नैसर्गिक आपत्त्यासुद्धा असतात ज्याला आपण सायक्लोन म्हणतो, वादळ म्हणतो. जसं वेगवेगळे वादळं 2-3 वादळं दरवर्षी येतात, पूर येतात. तर त्यासाठी सरकार जनतेला त्या संकटातून सावरण्यासाठी सरकारला भरपूर खर्च करावा लागतो. त्यामुळे सुद्धा सरकारच्या सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होत आहे. तर अशा पद्धतीनं आधुनिक शासन कल्याणकारी राज्यासाठी कार्य करत असते. त्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होणे अपरिहार्य आहे. कारण आजच्या या आधुनिक युगामध्ये जनता किंवा लोक किंवा मनुष्य हा प्रथम मानला जातो आणि त्यांचं कल्याण करणं हे सरकारचं प्रथम कर्तव्य आहे. त्यांचा विकास करणं. तर त्यासाठी या 8 मुद्दे आपण सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होणारे मुद्दे म्हणून अभ्यासलेले आहेत. तर या 8 मुद्द्यांवरून आपल्याला लक्षात येते की सरकारचा सार्वजनिक खर्च दिवसेंदिवस कसा वाढून राहिलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण पहिलं साधन, पहिलं जे सार्वजनिक वित्त व्यवहाराचा पहिला स्तंभ बघितला आपण, सार्वजनिक खर्च. आणि सार्वजनिक खर्चाचे प्रकार बघितले आपण आणि सार्वजनिक खर्च होण्याचे जसं आपण सार्वजनिक खर्चामध्ये वाढ कोणकोणत्या कारणांनी झालेली आहे ते वाढीची कारणे सुद्धा बघितली. आता पुन्हा तुम्हाला इथं 2 बॉक्स दिलेले आहेत की शोधा पाहू म्हणून. वर दिलेल्या कारणाव्यतिरिक्त सार्वजनिक खर्चातील वाढीची इतर कारणे शोधा. जे 8 कारणं आपण अभ्यासली त्या कारणाव्यतिरिक्त आणखी कोणती कारणं अशी आहे की ज्यामुळे सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होऊन राहिली. तर ती कारणं तुम्हाला शोधून काढायची आहेत. जसं आपण अभ्यासलं की सरकार जनकल्याणासाठी काम करते. तर जनकल्याणासाठी काम करते म्हणजे नेमकं सरकार लोकांसाठी विविध योजना राबवते. जसं एखाद्या शेतकऱ्याला जर विहीर खोदायची असेल तर त्यासाठी अनुदान दिलं जातं. बांध बांधायचा असेल, तलाव खोदायचं असेल त्यासाठी अनुदान दिलं जातं. किंवा महिलांसाठी शिक्षणासाठी तरतूद केली जाते. महिलांच्या एक मुलगी जर झाली असेल आणि त्या एक मुलीवर एखाद्या परिवारानं कुटुंब नियोजन केलं असेल तर त्यांना काही मदत दिली जाते. तर अशा पद्धतीनं वृद्ध लोकांसाठी विविध योजना सरकार आखते. तर त्या
सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे आहेत, तर यांची एक यादी तुम्हाला तयार करायची आहे. दुसऱ्या बॉक्समध्ये सांगितलेलं आहे शासनाच्या महत्त्वाच्या समाज कल्याणकारी योजनांचा कोणकोणत्या आहेत त्या शोधून काढायच्या आहेत. शासनाच्या महत्तम कल्याणकारी योजना, तर त्या आपण थोडक्यात इथं तुम्हाला यांची यादी तयार करायची आहे. जसं सार्वजनिक क्षेत्रासाठी सरकार कोणत्या योजना आणते, आरोग्यासाठी कोणत्या योजना राबविते, शिक्षणासाठी सरकार कोणत्या योजना राबविते, संरक्षणाच्या दृष्टीनं सरकार कोणत्या योजना राबविते. तर त्या सर्व जसं आपण पाहतो की शेतकऱ्याला एखाद्या आपत्तीमध्ये मृत्यू झाला शेतकऱ्याचा, तर त्यासाठी सरकार काही मदत देते, विमा देते, किंवा रोडमध्ये ॲक्सिडेंट झाला असेल तर त्यासाठी विम्याची व्यवस्था करते. कृषीसाठी सरकार पीक विमा योजना आणते. तर अशा समाज कल्याणकारी योजना कोणकोणत्या आहेत तर त्या तुम्हाला शोधून त्याची यादी तयार करायची आहे. तर अशा पद्धतीनं आपण जो चार्ट पाहिला होता सार्वजनिक वित्त व्यवहाराचा, त्यामध्ये 5 मुद्दे आपण बघितले होते. त्यातला पहिला मुद्दा पाहिला आपण सार्वजनिक खर्च. तर अशा पद्धतीनं आपण या आजच्या व्हिडिओमध्ये सार्वजनिक वित्त व्यवहार हे जे आपलं 8वं प्रकरण आहे तसे सार्वजनिक वित्त व्यवहाराचा अर्थ बघितला. सार्वजनिक वित्त व्यवहाराचा आपण कोणकोणते मुद्दे आहेत 5 मुद्दे ते अभ्यासले. त्या 5 मुद्द्यापैकी एक मुद्दा सविस्तर आपण अभ्यासला, सार्वजनिक खर्च. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघू. उर्वरित पार्ट आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. तर धन्यवाद.